कोकमठाण येथे महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे उद्घाटन संपन्न। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध जनहितकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच नागरिकांना एकाच छताखाली जलद शासकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 अंतर्गत कोकमठाण येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन शनिवारी 7 मार्च 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की राज्य शासनाच्या या अभियानाच्या माध्यमातून कोकमठाण मंडळातील नागरिकांची शासकीय विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी एकदिवसीय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरामधून नागरिकांची प्रलंबित प्रशासकीय कामे मार्गी लावली जाणार असून पारदर्शक व गतिमान प्रशासन थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचत आहे। त्यामुळे विविध दाखल्यांसाठी नागरिकांना करावी लागणारी पायपीट मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले। यात उत्पादनाचे दाखले, जातीचे दाखले, डोमासाईल प्रमाणपत्र, रेशन कार्ड तसेच जमिनीचे उतारे आदींचा समावेश होता। शासकीय योजनांचा लाभ थेट मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले। या कार्यक्रमास तहसीलदार महेश सावंत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, पंचायत समिती कृषी अधिकारी सचिन कोष्टी, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, चंद्रशेखर कोलते, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेशाबा परजने, राजधरजी महाराज महानुभव आश्रम, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहम, दिलीप बोरणारे माजी संचालक, बाळासाहेब बारादे, गोरक्षनाथ रोकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजने, गौतम सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन विजय रक्ताटे, गोदावरी क्रेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक विजयराव थोरात, कोकमठाण विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन अप्पासाहेब लोहकने, कोपरगाव जिनिंग व प्रोसेसिंग सोसायटीचे माजी संचालक सुदामराव लोंढे यांच्यासह कोकमठाण महसूल मंडळातील कोकमठाण, संवत्सर, वारी, सडे, कानेगाव येथील पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, महानुभव आश्रमातील माताजी तसेच लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्य एक्सप्रेस न्यूज साठी रवींद्र जगताप, कोपरगाव। शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 महाराष्ट्र शासनाच्या वतीने महसूल मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकारातून हे सर्व अभियानाच्या टप्पा क्रमांक 1 चालू झालेला आहे। आजचा पहिला दिवस आहे। पूर्ण राज्यामध्ये आजच्या दिवशी विविध ठिकाणी कुठल्या तरी एका मंडळामध्ये या माध्यमातून शासन स्तरावर ज्या काही नागरिकांच्या अडचणी आहे, अनुदानाच्या अडचणी आहे, ह्या लवकरात लवकर सोडून कॅम्प मोडमध्ये सगळे दाखले वगैरे गोळा करून डॉक्युमेंट्स देण्याचं काम आणि लोकांच्या अडचणी त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या मंडळामध्ये त्या ठिकाणी सोडवण्याचं काम शासनाच्या माध्यमातून चालू झालेलं आहे। याच्या अगोदरही कॅम्प त्यांनी घेऊन काही ठिकाणी ह्या सर्व बाबतीमध्ये चांगलं काम करायचा प्रयत्न केलेला आहे। बाकीचेही जे काही अडचणी नागरिकांना येत आहे, शासनाचा प्रयत्न आहे, तहसीलदार साहेबांचा प्रयत्न आहे, कृषी अधिकारी असतील, सर्व अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे का त्यांच्या अडचणी कमी होऊन त्यांना लवकरात लवकर त्यांच्या कामासाठी शासकीय कार्यालयामध्ये त्यांचा वेळ जाऊ नये हा प्रयत्न ते करताय। त्याच्या कामामध्ये अजून त्या ठिकाणी गती द्यावी, अडचणी कमी कराव्या, हेलपाटे कमी लागावे, ही भूमिका त्या ठिकाणी मी मांडली, सूचना मांडली। त्या पद्धतीने सर्व काम करायचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे। जे कोणी चुकीचं काम करत असतील यांना कुठेही पाठीशी घालायचं काम कोणीही करू नये, अन्यथा अधिकाऱ्यांची तक्रार केल्याशिवाय राहणार नाही अशी पण त्यांना सूचना केलेली आहे। एवढं या निमित्ताने त्यांना सूचना करू। धन्यवाद। एवढंच बोलतो।